पासून स्वागत। पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न। कुठलाही सण सूद आला की प्रत्येकाच्या घरोघरी ही आवर्जून बनवली जाते, परंतु बऱ्याच जणांना ही पुरणपोळी खूप अवघड वाटते। तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना पुरणपोळी जमत नाही। पुरणपोळी बनवण्याची अतिशय साधी, सिंपल, सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही पुरणपोळी बनवली ना तर अगदी परफेक्ट होणार आहे। आणि पुरण बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे पुरण बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळही लागणार नाही आणि अजिबात पुरणपोळी बनवताना जास्त काही भांड्यांचा सुद्धा पसारा होणार नाही। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सोपी, सिंपल आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सर्वात अगोदर आपण आता पुरणपोळीसाठीचं जे पुरण आहे ते अगोदर तयार करून घेऊया। तर इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे। तुम्ही घरातला कुठलाही ग्लास किंवा वाटी फिक्स करून ही जी डाळ आहे ती मोजून घेऊ शकता। तर मी 2 कपभर एवढी चणा डाळ घेतलेली आहे। या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेव्हाही आपण पुरणपोळीसाठीची जी चणा डाळ घेणार असू ना ती थोडीशी चांगल्या क्वालिटीची घ्यायची, त्यामुळे पुरणसुद्धा छान तयार होतं। आता ही चण्याची डाळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बरेच जण ही चणा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवतात आणि त्यानंतर ही शिजण्यास ठेवतात, तर तसंही केलं तरीही काहीच हरकत नाही, किंवा डायरेक्टही तुम्ही स्वच्छ धुवून ही चण्याची डाळ कुकरला शिजवून घेऊ शकता। आता ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कुकरमध्ये टाकून घेऊया। आता आपण 2 कप इथे चण्याची डाळ घेतलेली होती। आता त्यासाठी आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे, तर आता आपल्याला जर कटाची आमटी बनवायची असेल तर त्यासाठी आपण अगदी दुप्पट पाणी घेणार आहोत। म्हणजे 2 कप चणा डाळीसाठी आपल्याला 4 कप पाणी लागणार आहे। जर आपण कटाची आमटी बनवणार असू त्यासाठी ते पाणी वापरण्यासाठी आपल्याला 4 कप पाणी लागणार आहे, परंतु इथे मी कटाची आमटी बनवणार नाही, फक्त पुरण शिजवण्यासाठी इथे मी 3 कप पाणी वापरणार आहेत। आता हे जे प्रमाण मी घेतलेलं आहे पाण्याचं हे अगदी अचूक आहे, कारण ह्या ज्या पाण्यामध्ये जी डाळ आपली शिजली जाते ती अगदी परफेक्ट शिजली जाते, खाली कुठेही पाणी शिल्लक राहत नाही। फक्त हे पुरण शिजवण्यासाठी इथे मी 3 कप इथे पाणी घेतलेलं आहे। जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढवू शकता। अगदी हाताचं एक पेरं दिसतं ना तेवढं पाणी वर आलं पाहिजे, असं अंदाज घेऊन सुद्धा तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता। आता यामध्ये रंग छान यावा याकरता मी पाव चमचाभर हळद घातलेली आहे। आणि बऱ्याच जणांना ही जी पुरणपोळी आहे ना ती भाजते, तर त्यासाठी आपल्याला 1 चमचाभर तेल किंवा तूप घालायचं आहे। त्यामुळे ही पुरणपोळी खाताना आपल्याला अजिबात भाजणार नाही किंवा गॅस ॲसिडिटीसुद्धा होणार नाही। आता सर्व जिन्नस छान एकजीव करून घेऊया। झाकण